आपण पहिले 2 श्लोक अगदी हळू आणि स्पष्टपणे वाचूया. प्रत्येक शब्दातली ऊर्जा अनुभवण्याचा प्रयत्न करा. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना, महाबळी प्राणदाता सकळान उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका. या सुंदर श्लोकांचा अर्थ असा आहे की हनुमान हे भीमरूपी म्हणजे भीतीदायक महारुद्राच्या रूपात वज्रासारखे बलवान आहेत. ते अंजनीचे पुत्र आहेत, वानर सेनेचे योद्धे आणि प्रभू रामाचे दूत आहेत. ते प्रचंड बलशाली, प्राण देणारे, सुख देणारे आणि सगळी दुःख हरण करणारे आहेत. म्हणजे त्यांच्या रौद्र रूपातही एक कृपाळूपणा दडलेला आहे. आता आपण पुढच्या 2 श्लोकांकडे वळूया. यात हनुमानाच्या आणखी काही रूपांचं वर्णन आहे. दीनानाथा हरिरूपा, सुंदरा जगदंतरा, पाताळ देवता हंता, भव्य सिंदूर लेपना, लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना, पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका. बघा इथे काय म्हटलंय. ते गरिबांच्या रक्षणासाठी हरीसारखं सुंदर रूप घेतात. ते जगाचे स्वामी आहेत आणि पाताळातल्या दुष्ट शक्तींचा नाश करतात. ते लोकांचे पालनहार आहेत आणि आपल्या भक्तांचे पाप क्षमा करतात. किती दिलासा देणारे शब्द आहेत हे. आता आपण हनुमानाच्या रौद्र रूपाचं वर्णन करणाऱ्या श्लोकांकडे येतोय. ऐका 5वा आणि 6वा श्लोक. ध्वजांगे उचली बाहो, आवेशे लोटला पुढे, काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कांपती भये, ब्रह्मांडे मायले नेणो आवळे दंतपंक्ती, नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळे. इथे तर शब्दशः हनुमानाच्या युद्धातील उग्र रूपाचं चित्र उभं केलंय. ते हातात ध्वज घेऊन प्रचंड आवेशात शत्रूंवर तुटून पडतात. त्यांचं रूप काळाग्नीसारखं इतकं भयंकर आहे की त्याला पाहून शत्रू थरथर कापतात आणि त्यांच्या डोळ्यातून जणू अग्नीच्या ज्वाला बाहेर पडत आहेत. हे रौद्र रूपाचं वर्णन इथेच थांबत नाही, पुढेही सुरूच आहे. ऐका 7वा आणि 8वा श्लोक. पुच्छते मोरडिले माथा, किरीटी कुंडले बरे, सुवर्णकटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा, ठकारे पर्वता ऐसा, नेटका सळपातळू, चपळांग पाहता मोठे, महाविद्युल्लते परी. इथे हनुमानाच्या दिव्य अलंकारांचं वर्णन आहे. डोक्यावर मुकुट, कानात कुंडलं जे त्यांच्या तेजात आणखी भर घालतात. त्यांचं शरीर पर्वतासारखं विशाल आहे, पण त्याचवेळी ते विजेसारखं तेजस्वी आणि चपळसुद्धा आहे. म्हणजे भव्यता आणि चपळता यांचा एक अद्भुत संगम. तर आत्तापर्यंत आपण हनुमानाचं रूप कसं आहे ते पाहिलं. आता आपण स्तोत्राच्या दुसऱ्या भागात प्रवेश करतोय, जो त्यांच्या अतुलनीय सामर्थ्यावर आणि हे पठण करणाऱ्याला मिळणाऱ्या लाभांवर प्रकाश टाकतो. चला तर मग ऐकूया त्यांच्या सामर्थ्याबद्दल 9वा आणि 10वा श्लोक. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, मंद्राद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे, आणीला मागुती नेला आला गेला मनोगती, मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे. या श्लोकांमधून हनुमानाच्या अकल्पनीय शक्तीचं दर्शन घडतं. ते कोट्यावधी उड्डाणं अगदी सहज करू शकतात आणि त्यांची गती ती तर आपल्या मनाच्या वेगापेक्षाही जास्त आहे. विचार करा, त्यांच्या वेगाची कशाशीही तुलनाच होऊ शकत नाही. आणि आता ते श्लोक जे त्यांच्या शारीरिक शक्तीच्याही पलीकडे जातात, जे त्यांच्या वैश्विक रूपाचं वर्णन करतात, ते किती विशाल होऊ शकतात याची कल्पना यातून येते. अणुपासोनी ब्रह्मांड एवढा होत जात असे, तयासी तुलना कोठे मेरू मंदार धाकुटे, ब्रह्मांडा भोवती वेढे वज्रपुच्छे करू शके, तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे, आ रक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा, वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा. खरं सांगायचं तर या श्लोकांचा अर्थ अंगावर अक्षरशः शहारे आणतो. हनुमान एका अणुपासून संपूर्ण ब्रह्मांडाएवढे मोठे होऊ शकतात. त्यांच्यासमोर मेरू मंदारसारखे प्रचंड पर्वतही लहान वाटतात. इतकंच नाही तर ते सूर्यमंडळाला गिळू शकतात आणि वाढत वाढत शून्यमंडळ भेदून पुढे जातात. ही त्यांच्या अमर्याद शक्तीची खरी ओळख आहे. आता आपण त्या श्लोकांकडे येऊया ज्यात या स्तोत्र पठणाचं फळ म्हणजे भक्ताला मिळणारे फायदे अगदी स्पष्टपणे सांगितले आहेत. धनधान्य पशुवृद्धी पुत्रपौत्र समग्रही पावती रूप विद्यादी स्तोत्रपाठे करुनिया, भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही, नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने. बघा, हे स्तोत्र वाचण्याचे फायदे किती स्पष्ट आहेत. धनधान्य आणि कुटुंबात वाढ होते, सर्व प्रकारचे रोग आणि चिंता नष्ट होतात आणि आयुष्यात आनंदाची प्राप्ती होते. कारण हनुमानाचं दर्शन हे नेहमीच आनंद देणारं असतं. आता आपण या स्तोत्राच्या अगदी शेवटच्या समारोपाच्या 2 श्लोकांचं पठण करूया. हे धरा 15 श्लोकी लाधली शोभली बरी, दृढदेहो निस्संदेहो संख्या चंद्रकळागुणे, रामदासी अग्रगण्यू
कपिकुळासी मंडणू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती. आणि या शेवटच्या श्लोकांमध्ये या स्तोत्राचं सार आहे. याच्या पठणाने शरीर दृढ, निरोगी आणि चंद्रकळेसारखं तेजस्वी होतं. हनुमान हे रामदासांचे सर्वश्रेष्ठ आराध्य दैवत आहेत आणि त्यांचं दर्शन भक्ताचे सर्व दोष नाहीसे करतं. आणि शेवटी मूळ स्रोतातील ही अंतिम आणि महत्त्वपूर्ण ओळ, इति श्रीरामदासकृतं संकट निरासनम मारुती स्तोत्रम संपूर्णम. याचा अर्थ श्री रामदासांनी रचलेलं संकट दूर करणारं हे मारुती स्तोत्र इथे पूर्ण होतं. या एका ओळीने या पवित्र रचनेची सांगता होते. आपले हे मार्गदर्शित पठण आज इथेच संपतंय, पण जाता जाता एक विचार मनात येतो की शब्द आणि श्रद्धा यातून मिळणाऱ्या शक्तीचं नेमकं स्वरूप काय.